जिल्ह्यामध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली। आत्ताच वसई या ठिकाणी भीषण आग लागली होती, तर आज पुन्हा मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच असलेला औंढाणी बेलपाडा या ठिकाणी गोदामाला आग लागलेली आहे। भीषण आग लागलेली ही आग 2 वाजता रात्री लागलेली आहे। जे गोदामाचे मालक आहेत त्यांचं नाव आहे फिरोज अहमद असं त्यांचं नाव आहे। ते कुडूस येथे राहणारे आहेत। 2 वाजता आग लागली, त्याच्यानंतर त्यांना फोन आला। त्यांचे मुलं आहेत ते मनोर येथे राहत होते। त्याच्यानंतर ते कुडूसवरून 4:30 वाजता पहाटे आले। त्याच्यानंतर त्यांनी वसई महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाला फोन करून त्यांना बोलावले असता त्यांना येण्यासाठी इथे लेट झाले। एकंदरीत बघायला गेलं तर ह्या ठिकाणी जवळपास अग्निशमक दल असते तर ह्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नसतं, कारण अग्निशमक दल तात्काळ दाखल झालं असतं तर आगीवर नियंत्रण मिळवलं असतं। पण अग्निशमक दल लेट आलं असा येथील मालकांचा आरोप आहे। तर गोदामाचं नाव आहे राज टिंबल मार्ट असं ह्या गोदामाचं नाव आहे। इथे 4 एकूण गोदामं होती। त्या गोदामामध्ये लाकडाच्या वस्तू होत्या, ज्या काही जुन्या होत्या काही नवीन होत्या। अंदाजे बघायला गेलं तर 10 लाखाच्या पेक्षा इथे नुकसान झालेलं आहे मालकाचं। आग कशामुळे लागली हे अजूनही समजू शकलेलं नाही, पण ह्या आगीमध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण बघू शकतात का आग अजूनही लागलेलीच आहे। ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडं असल्यामुळे आगीने जोरात भडका उडाला आणि ही आग लागली। पण आम्ही इथले जे मालक आहेत त्यांना विचारले असता आग कशी लागली, ते बोलले आम्हाला आग कशी लागली ह्याची माहिती मिळाली नाही, पण आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। एकूण 4 गोडावणं होती, ते 4ही गोडावणं आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत आणि पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, औंढाणी बेलपाडा।